कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। आता पुढची बारी गडकरींची। इंस्टाग्रामवर E20 जनता पार्टीची स्थापना झाली आहे आणि रातोरात 1,76,000 फॉलोअर्स देखील झालेत आणि त्यामुळे ज्यावेळी जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्याच वेळी लोक कमेंटमध्ये आता पुढचा नंबर इथेनॉल वाल्यांचा आहे असं सांगून गडकरींना आधी सावध करत होते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलनातून पडलेली ठिणगी आता सोशल मीडियावर नितीन गडकरींच्या इथेनॉल पॅटर्नपर्यंत पोहोचली आहे। सोशल मीडियावर नेटिझन्स विजयाचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच दुसरीकडे गडकरींना मोठ्या प्रमाणावरती ट्रोलही करतात। धर्मेंद्र प्रधान यांच्या या एका राजीनाम्याने लोकशाही धोक्यात आली आहे असं म्हणत खांदे टाकणाऱ्या लोकांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला। जंतर मंतरवरून विजय उत्सव साजरा झाल्यानंतर आपापल्या परतीच्या मार्गाला लागलेल्या जेनझींच्या प्रतिक्रिया घेतल्यावर कळलं की आता त्यांच्या निशाण्यावर गडकरीच आहेत। प्रधान गेले, आता इथेनॉल वाल्याची वेळ आहे असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू झाला। पेट्रोलमध्ये सक्तीने मिक्स केल्या जाणाऱ्या इथेनॉलमुळे गाड्यांचे मायलेज कमी झालेत आणि इंजिन खराब होत आहेत असा जनतेचा आरोप आहे। विद्यार्थ्यांसमोर झुकलेलं हे सरकार आता इथेनॉल सक्तीवरून सर्वसामान्यांसमोरही झुकणार का असा प्रश्न विचारला जातोय। सध्या प्रधान यांच्या राजीनाम्यावर राजकीय वातावरणही चांगलंच गरम झालंय, त्यामुळे सरकार आता इथेनॉलच्या मुद्द्यावरूनही नमतं घेणार असल्याची चर्चा होते। गेल्या काही दिवसांपासून देशात नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून वातावरण प्रचंड तापलं होतं। दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता। CJP आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला। सुरुवातीला राजीनामा घेण्यास नकार देणाऱ्या सरकारनं अखेर आंदोलनाची धग पाहून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला। या ऐतिहासिक विजयानं सर्वसामान्य लोकांच्या मनातील इतक्या दिवसांपासूनच्या भावना उफाळून आल्या आहेत। लोकांना समजलंय की जर संघटित होऊन आवाज उठवला तर हे सरकार ऐकायला भाग पडतं। याच आंदोलनाचा संदर्भ घेऊन आता लोकांनी आपला मोर्चा नितीन गडकरींकडे वळवला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली तसे इंस्टाग्राम आणि Xवर गडकरींचे जुने व्हिडिओ आणि मीम्स व्हायरल होऊ लागलेत। सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये नितीन गडकरींच्या इथेनॉल धोरणावर लोक अक्षरशः तुटून पडलेत। पुढचा नंबर E20 वाल्याचा असा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय। अनेक नेटिझन्स सोशल मीडियावर गडकरींचे जुने व्हिडिओ पोस्ट करतायत ज्यात इथेनॉल वापरलं की पेट्रोल 15 रुपये प्रति लिटर करू अशा पद्धतीचे भाषण करताना दाखवलं जाते। हे जुने व्हिडिओ शेअर करून लोक विचारतायत ते 15 रुपयांचे पेट्रोल कुठे गेलं? इथे 115 रुपये पेट्रोल टाकून पण गाडी खराब होते, गाडीचा ॲव्हरेज लोळावतोय, मग इथेनॉल पेट्रोलचा बाजार कधी उठवणार असा प्रश्न लोक विचारतात। या ट्रोलिंगचा परिणाम इतका झालाय की गडकरींनी अलीकडच्या काही भाषणांमध्ये त्यांचा अत्यंत आवडता शब्द इथेनॉल उच्चारण्याचं टाळल्याचं अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलंय। काही दिवसांपूर्वी नागपूर आणि पुणे येथील कार्यक्रमात त्यांनी 21 मिनिटांच्या भाषणात एकदाही इथेनॉलचा उल्लेख केला नाही। मग इथेनॉलवरून गडकरींनी गिअर बदललाय का असा प्रश्न विचारून त्यांची थट्टा उडवली जाते। इथेनॉल धोरणावर टीका करणाऱ्या आणि गडकरींना ट्रोल करणाऱ्या मनीष कश्यपसह 4 मोठ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। यामुळे गडकरींवरील ट्रोलिंग दुप्पट झाली आहे। गडकरींना ट्रोल करण्यामागे केवळ राजकीय हेतू नाही तर लोकांना सहन करावा लागणारा रोजचा त्रास आहे। पेट्रोलमध्ये सध्या जे 20% इथेनॉल मिक्स केलं जातंय त्यानं सामान्य माणसांचं अक्षरशः कंबरड मोडलं जाते। इथेनॉल मिक्स पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज झपाट्याने कमी झाले। लोकांना आधी जितक्या पेट्रोलमध्ये गाडी चालत होती त्यापेक्षा आता जास्त पेट्रोल टाकावं लागते असे आरोप होत आहेत। जुन्या गाड्यांचे इंजिन पाईप गंजलेत, कार्बोरेटर खराब झालेत, सोबतच इंजिन जाम होण्याच्या तक्रारी गल्लोगल्ली वाढल्यात। गॅरेजमध्ये गाड्यांची गर्दी वाढली आहे। गडकरींचा दावा आहे की E20 मुळे एकही गाडी बिघडलेली नाही आणि ही त्यांच्या विरुद्ध पेड मोहीम आहे। पण लोक रोज स्वतःच्या गाड्यांचे खराब झालेले पार्ट सोशल मीडियावर पोस्ट करून गडकरींचा हा दावा खोटा पाडत आहेत। काही दिवसांपूर्वीपर्यंत देशात अशी परिस्थिती होती की विरोधी पक्ष कमकुवत वाटत होता आणि सामान्य माणूस आपलं कोण ऐकणार म्हणून गप्प बसला होता। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चित्र पूर्ण बदललंय। आधी शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारने कृषी कायदे मागे घेतले, मात्र त्याला 1.5 वर्ष लावलं। आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे 36 दिवसांमध्ये शिक्षण मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवावा लागला। हे दाखवतंय की सरकार आता पूर्वीसारखं एकाधिकारशाही चालवू शकत नाही, ते बॅकफूटवर आलंय।
प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकार कमरेपासून झुकले असं म्हणायला हरकत नाही। आता ज्या पद्धतीने गडकरींनी सोशल मीडियाच्या धास्तीने भाषणांमधून इथेनॉल शब्द गायब केलाय ते बघता आता पेट्रोलमधूनही इथेनॉल लवकरच गायब होणार असं दिसतंय। सोशल मीडियावर नितीन गडकरींवर होणारी टीका आणि जनतेचा वाढता रोष पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी इथेनॉल धोरणाबाबत लगेचच बॅकफूटवर न जाता मधला रस्ता काढण्याची शक्यता जास्त आहे। मोदी सरकारने संसदेत नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 20% पुढे नेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही। गडकरी जरी भविष्यात जास्त ब्लेंडिंगचे दावे करत असले तरी लोकांचा राग शांत करण्यासाठी मोदी ही मर्यादा तुर्तास कमी ठेवू शकतात। यामुळे लोकांचा थोडा तरी रोष कमी करण्याचा मोदींचा प्रयत्न असू शकतो। ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत आणि ज्यांना इंजिन खराब होण्याची भीती आहे त्यांच्यासाठी सरकार एक महत्त्वाचा पर्याय खुला ठेवत आहे। प्रीमियम पेट्रोल पूर्णपणे इथेनॉल मुक्त ठेवलं जाण्याची शक्यता आहे। ज्यांना गाडीची काळजी आहे त्यांनी 2 रुपये जास्त देऊन शुद्ध पेट्रोल वापरावं असं सांगून सरकार आपली बाजू मांडताना दिसेल। मोदी सरकार थेट पॉलिसी रद्द करण्याऐवजी नवीन येणाऱ्या सर्व गाड्यांचे इंजिन E20 मुळे अजिबात खराब होणार नाहीत याची 100% गॅरंटी देणं कंपन्यांना बंधनकारक करू शकतं। धर्मेंद्र प्रधान यांचा नुकताच झालेला राजीनामा सरकारसाठी नामुष्कीचा ठरलाय। अशा वेळी इथेनॉलवरून पूर्णपणे घुमजाव केल्याचं सरकार पूर्णपणे घाबरलंय असा थेट संदेश जाईल। त्यामुळे असं न करता केंद्र सरकार E20चा आग्रह हळूहळू कमी करू शकतं असाही अंदाज वर्तवला जातोय। थोडक्यात लोकशाहीत जनता सर्वात मोठी असते हा धडा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं सरकारला पुन्हा एकदा दिलाय। रस्ते बांधणीत गडकरींनी उत्तम काम केलं असलं तरी इथेनॉलच्या हट्टापायी सामान्य वाहन चालकाचा खिसा कापला जात असेल तर जनता शांत बसणार नाही। प्रधान यांच्यानंतर आता इथेनॉल मॅनवर आलेला हा दबाव मोदी सरकारला इंधनाच्या धोरणात बदल करायला लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण तुर्तास सरकार झुकण्याची ही पहिली पायरी आहे हे मात्र नक्की। यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, E20 पेट्रोलमध्ये मिक्स केल्यानंतर सुद्धा पेट्रोलची किंमत 1 रुपयानेही कमी झालेली नाही आणि ती होणारही नाही असं भाजपचेच काही प्रवक्ते सांगतात। आता शुद्ध पेट्रोल घ्यायचं असेल तर आधीचं जे पेट्रोल होतं त्याही पेट्रोलच्या किमतीत आणखी वाढ करणार आणि मग तुम्हाला शुद्ध पेट्रोल दिलं जाणार असा अंदाज वर्तवला जातोय। थोडक्यात काय तर हम करे सो कायदा या धोरणावर चालणारं भाजप हे सरकार आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर धडा घेईल का? आता तरी इंस्टाग्रामवरती जी E20 जनता पार्टी स्थापन झाली त्याचे 1,76,000 फॉलोअर्स तयार झालेले आहेत। हे फॉलोअर्स वाढले आणि याचं जर एक जनचळवळीमध्ये रूपांतर झालं तर आधी फक्त इथेनॉल मुक्त पेट्रोल नाही तर गडकरी मुक्त भारत अशी सुद्धा मागणी होऊ शकते। त्यामुळे गडकरींनी लवकरच आपल्या धोरणांमध्ये बदलाव करावा असं सगळ्यांचा सध्या सल्ला आहे। जय महाराष्ट्र।